घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 20 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि सॉरी प्रेक्षकांनो, आज जरा रिव्ह्यू द्यायला मला उशीरच झाला. तर आजचा भाग सुद्धा त्यांनी छान दाखवलाय. सुरुवातीला आपण बघतोय ही ऐश्वर्या अवंतिकाला बघून म्हणते, सॉरी अगं काय झालं, मला तुमच्या बेडरूम मध्ये येण्यात काही इंटरेस्ट नव्हता, पण काय सौमीला माझ्याशी एकांतात बोलायचं होतं ना, म्हणून मी इथे आले तुमच्या बेडरूम मध्ये. जेव्हा ऐश्वर्या असं बोलते तेव्हा अवंतिका तिच्याकडे रागाने बघायला लागते. आता ऐश्वर्या म्हणते, अवंतिका तू आलीच आहेस ना, तर मी आता निघून जाते. सौमित्राला कळेच ना ह्यावेळी काय रिप्लाय द्यावा. आता ऐश्वर्या त्याला म्हणते, सौमी आपण नंतर बोलूयात एकांतात, किंवा सगळ्यांसमोर बोललं तरी माझी काही हरकत नाहीये, मला कुठे काय प्रॉब्लेम आहे. अवंतिकाने खरं यावेळेला ऐश्वर्याच्या कानाखाली लगावली असती तर जास्ती बरं झालं असतं, पण ऐश्वर्याला ती काहीच बोलत नाही, हे जरा ऑड वाटलं. आता ऐश्वर्या पुन्हा एकदा सौमित्र समोर जाऊन म्हणते, बाय द वे ती इथे नसताना आपल्या जे काही बोलणं झालं ना, ते लक्षात ठेव सौमी, आपण बोलूयात नंतर त्याच्यावर. असा ड्रामा करते आणि उगाच हूल देते या दोघांना आणि निघून जाते तिथून. सौमित्रला फारच जबरदस्त धक्का बसलाय असं त्यांनी दाखवलंय. खरं तर सौमित्रला ऐश्वर्याची ही ओळख काही नव्याने नाहीये. तो दरवाजा लावतो आणि म्हणतो, बेशरम कुठली, हिला काहीच लाज नाहीये. पण अवंतिका, अगं ऐक तिच्यावर नको विश्वास ठेवूस. अगं मी तिला इथे अजिबात बोलवलं नव्हतं, ती स्वतःहून आली. आणि मग आता अवंतिका म्हणते, अरे सौमी, आर यू सिरियस? तू काय मला हे सगळं एक्सप्लेन करत बसणार आहेस का? अरे याची काही गरजच नाहीये. हे बघ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे सौमित्र, तू काळजी करू नकोस. आता अवंतिका असं बोलते तेव्हा सौमित्राचा जीव भांड्यात पडतो. आता ही अवंतिका म्हणते, मला माहितीये ती मुद्दाम करते आपल्याला त्रास द्यायला. आपण दोघांनी चॅलेंज घेतलंय ना तिच्या विरोधात पुरावे शोधायचे, पण आपण या सगळ्याचा प्रभाव आपल्यावर पडूच द्यायचा नाही, अजिबात नाही. आपण उलट या घराला आणि आपल्या नात्याला जपून ठेवायचं सौमित्र. असं बोलून ही हातात हात देते त्या सौमित्राच्या आणि म्हणते, सौमी आपण कायम एकत्र आहोत, लक्षात ठेव. अरे तुला नानांनी बोलवलं होतं रे. सौमित्र म्हणतो, काय ग? आता ही अवंतिका म्हणते, काहीतरी काम असेल रे, बघ की जाऊन जरा. अवंतिका सौमित्राचा हात हातात घेते आता आणि म्हणते, काळजी करू नको सौमित्र, आता नानांनी कशासाठी बोलवलंय ते बघायला गेलाय बरं का, पण आजचा हा सीन त्यांनी दाखवला नाहीये की नानांनी या सौमित्राला काय सांगितलंय म्हणून. आता ही जरा टेन्शन मध्ये झाली आहे अवंतिका की या बयाशी कसं लढायचं. आता इकडे ही जानकी जॉब शोधायला आली आहे ना, तर ते पिऊन दादा त्याच्या मालकाला जाऊन सांगतात की बाहेर कोणीतरी आलंय साहेब, त्याला भेटून घ्या ना. आता तो म्हणतो माणूस, अरे बाबा माझ्याकडे खूप कामं पडलेले आहेत, नंतर भेटेन मी. त्यावरती तो माणूस म्हणतो, असं काय करता, भेटा ना साहेब, त्या जानकी रणदिवे आहेत. मग आता ते म्हणतात, काय जानकी रणदिवे, त्या कशाला इथे आल्यात? आता हे पिऊन दादा सांगतात, त्यांना कामाची गरज आहे, भेटा ना एकदा त्यांना. मग आता हा माणूस म्हणतो, बरं ठीक आहे, पाठव त्यांना, एक 5 मिनिटात मी तुला सांगतो तेव्हा पाठव. आता हे पिऊन दादा बिचारे खुश होतात, त्यांना असं वाटतं काहीतरी केलं आपण जानकीसाठी, हीच फार मोठी गोष्ट आहे. आता बघा प्रेक्षकांनो, ते पिऊन बाहेर गेल्यानंतर ऐश्वर्या इथे नेलपेंट लावताना दाखवली तिच्या घरी. आणि आता या माणसाने फोन केला ऐश्वर्याला. आता हा तोच माणूस आहे याच्याकडे ऋषिकेश सुद्धा आला होता नोकरी मागायला. त्याने ऐश्वर्याला कॉल करून सांगितलंय की मॅडम इथे जानकी रणदिवे आल्या नोकरीसाठी. आता ऐश्वर्याने आधी फोन स्पीकरवर ठेवलेला असतो. आता ते ऐकल्यानंतर ती फोन कानाला लावते आणि म्हणते, काय काय म्हणालात, पुन्हा सांगा. तो माणूस सांगतो की इथे आलेले आहेत जानकी रणदिवे जॉबसाठी, काय करू, त्यांना नोकरी देऊ नको ना? नाही म्हणजे ऋषिकेश रणदिवेंच्या वेळेला केलं तसंच करू ना? आता ही ऐश्वर्या म्हणते, नाही नाही तसं नाही करायचं, त्यांना नोकरी द्यायची आता, आणि मी सांगेल ना ती नोकरी द्यायची. आता तिने ना काहीतरी सांगितलं, ते आपल्याला ऐकवलं नाही, फक्त इथे म्युझिक ऐकवलंय. आणि आता तो माणूस म्हणतो ठीक आहे असं म्हणून आता ते फोन ठेवून देतात. आता ही ऐश्वर्या मनाशीच बोलते, जानकी मला कामाला लावतेस काय? आता बघ मी तुला कशा कामाला लावते. नाही, कोण कोणत्या कामाला लावते असं ती म्हणते आणि स्वतःच्याच मांडीवर थाप मारते जोरात. म्हणजे आता बघू काय करते ही जानकी ते. पण म्हणताना प्रेक्षकांनो, मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है, तसं काहीतरी या मालिकेत चालू आहे. कर्माचे फळ पुढे उभे राहते. अजून ऐश्वर्याच्या पापाचा घडा भरला नाहीये, म्हणून ही मालिका पुढे पुढे लांबवत आहेत. तर ऐश्वर्या पुन्हा नेलपेंट लावण्यात बिझी झाली. आता जानकीला ते पिऊन दादा सांगतात की तुम्हाला बोलवलंय मॅडम, आतमध्ये या ना. जानकी खूप खुश होऊन आणि अपेक्षेने आतमध्ये जाते. आता यांचं बोलणं ना फारसं काही व्यवस्थित नाही वाटलं मला. म्हणजे बघा आता ती जानकी एवढी गोल्ड मेडलिस्ट आहे, फायनान्स MBA झालंय तिचं. आता हे सगळं ती गेल्या गेल्या सांगते, सर नमस्कार, माझं नाव जानकी रणदिवे, मी इथे जॉबसाठी आली आहे. मला असं कळलं की इथे अकाउंटंटच्या जॉबसाठी रिक्रुटमेंट आहेत, म्हणजे जागा आहेत, तुम्ही इंटरव्ह्यू घेतात म्हणून मी इथे आली आहे. मी गोल्ड मेडलिस्ट आहे, माझं MBA फायनान्स झालंय.
तुम्ही माझे डॉक्युमेंट्स चेक कराल का, असं ती त्या माणसाला सांगते. आता तो माणूस अतिशय रूडली बोलतो, काय आहे ना मॅडम, इथे पोस्ट रिकामी होती पण सकाळीच अकाउंटंटची पोस्ट भरल्या गेली आहे, त्यामुळे आता इथे जॉब शिल्लक नाहीये, तुम्ही येऊ शकता, असं म्हणून तो फाईल वापस देतो जानकीकडे. पण जानकी पुन्हा पुन्हा इन्सिस्ट करते त्यांना की प्लीज बघा ना सर, माझे तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स चेक करा, मी मी कुठलंही काम करायला तयार आहे, बॅकएंडचं काम असेल तर तेही जमेल किंवा कुठलंही, प्लीज मला काम द्या ना, मला गरज आहे कामाची. आता तो माणूस म्हणतो काम आहे, पण तुम्हाला जर असं काम दिलं तर आम्हाला, म्हणजे ही निघून जात असते बरं का, आधी तो नाही नाहीच म्हणतो माणूस. जानकी आता तिथून निघून जात असते तेव्हा तो माणूस म्हणतो, मॅडम, म्हणजे जाता जाता म्हणतो, मॅडम तसं काम आहे पण ते तुमच्या प्रतिष्ठेला शोभेल असं नाहीये. जानकी परत येते आणि म्हणते, का नाही शोभणार, मी सगळं काम करायला तयार आहे, प्लीज सांगा ना मला काय काम आहे. मग आता तो माणूस काम सध्या तर नाही सांगत, पण त्या पिऊन दादाला म्हणतो, ठीक आहे मी सांगतो माझ्या स्टाफला तुम्हाला काम समजून सांगण्यासाठी, पण तुम्ही करायला तयार आहात ना, नाहीतर रणदिवे म्हणजे सुमित्राबाई रणदिवे आणि नानासाहेब रणदिवे मला बोलायचे, म्हणजे तुम्हाला असं का काम दिलं म्हणून. आता जानकी म्हणते, नाही नाही साहेब, असं काहीही प्रॉब्लेम होणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा, मी कुठलंही काम करायला तयार आहे. जानकी बिचारी खुश होऊन जाते, तिला असं वाटतं आपल्याला आपल्या मनासारखं काम भेटलंय. तर आता जानकीला त्याने आत्ता तर काही काम सांगितलेलं नाहीये. आता जानकीला म्हणतो तो की ठीक आहे मॅडम, तुम्ही बाहेर बसून वाट बघा. आता जानकी त्यांना ठीक आहे असं म्हणते आणि फार खुश होऊन बाहेर जाऊन बसते. पण आता बघा प्रेक्षकांनो, थोड्या वेळाने त्या माणसाने त्याच्या पिऊनला बोलवलंय. आता तो पिऊन म्हणतो, हा बोला साहेब, काय म्हणताय. मग आता तो पिऊन म्हणतो, ऐक रे, बाहेर ती जानकी बसलीये ना. आता ते पिऊन दादा म्हणतात, हा हा, त्या जानकी रणदिवे ताई ना. आता लगेच हा माणूस उद्धट सारखा बोलतो, इतकी इज्जत वगैरे द्यायची गरज नाहीये तिला, ती काय कोणती महाराणी लागून नाही चालली आहे. खूपच उद्धट सारखं बोललाय हा माणूस. आता ते पिऊन दादा म्हणतात, बरं साहेब, का का असं का म्हणताय तुम्ही. आता तो माणूस म्हणतो की हे बघ, खाली जा आणि तिला आता असं काम तो सांगतो जे आपल्याला ऐकवलेलं नाहीये. आता ते पिऊन दादांचा चेहराच उतरतो बिचाऱ्यांचा ते काम ऐकल्यावर. आणि आता ते पुन्हा म्हणतात, कळलं का तुला आता काय काम करायचंय, जा तिला घेऊन जा. या पिऊनदादांचं काही मन होत नाही जानकीला असं काही काम सांगायला, तो तिथेच उभा राहतो किती वेळ. त्यावर तो त्याचा बॉस म्हणतो, अरे जा सांगितलं ना, जा तिला काम दे. आता ते बिचारे ठीक आहे साहेब असं म्हणून तिथून निघून जातो तो पिऊन. जानकीला आता त्या पिऊनदादाने पार्किंग एरियामध्ये आणलंय. जानकी म्हणते, इथे कुठे आणलंय दादा, म्हणजे ड्रायव्हिंगचं वगैरे काम आहे का. मग आता ते पिऊनदादा म्हणतात, नाही जानकी ताई, गाडी पुसायचं काम दिलं हो साहेबांनी तुम्हाला. त्यावर जानकीला जरा नवल वाटतं, पण ती पुन्हा विचारते, खरंच गाडी पुसायचंच काम दिलंय ना मला. आता हे पिऊनदादा, शिपाईदादा म्हणतात की हो जानकीताई, पण तुम्ही ही नोकरी करू नका हो, तुम्हाला नाही शोभणार ही नोकरी. जानकी त्याला अगदी म्हणजे गोड उत्तर देते. ती म्हणते, अहो दादा, काम हे काम असतं, त्यात काय काम शोभायचं आणि नाही शोभायचं, कुठल्याही कामाची लाज नाही बाळगू, तुम्ही काळजी नका करू. उलट माझ्याकडे काम आहे ना, यासाठी नशीब वाटतंय मला माझं. आता माझ्याकडे 4 पैसे राहतील. आता या सगळ्या गाड्या, दादा काळजी नका करू, आता या सगळ्या गाड्या मी चकाचक करते की नाही बघा. आता जानकीला ते पिऊन दादा बादली, खराटा, काय काय ते आणून देतात त्या गाड्या पुसायसाठी. बिचाऱ्या शिपायालाच कसं तरी होतंय, जानकीला हे काम सांगावं लागतंय म्हणून. प्रेक्षकांनो, या माणसाचं ऑफिस आहे की गॅरेज आहे किती मोठ्या गाड्या पडलेल्या आहेत तिथे. खरं तर जानकीला कामाची गरज आहे, कामाची लाजही बाळगू नये, हे सगळं ठीक आहे, कबूल आहे. पण जानकी गोल्ड मेडलिस्ट आहे, त्यामुळे तिला कुठेही अगदी चांगल्या ठिकाणी जॉब मिळाला असता. जानकीला खरं तर हे करायची गरज नव्हती, पण आता तिला वेळ दवडायचा नाहीये, आपण असं म्हणायला हरकत नाहीये. किती ओव्हर ड्रामॅटिक दाखवतात ना मालिकेमध्ये बिचारी जानकी वगैरे वगैरे. तिला आता तिची परिस्थिती सगळी आठवते आणि ती सगळं ते काम करते. खरं तर पैशाचं सोंग आणता येत नाही प्रेक्षकांनो, हे सगळं खरं आहे, पण जानकीकडे पर्याय आहे असं मला म्हणायचंय, ती करू शकते ना. एनिवेज, आता मालिकेमध्ये केव्हा काय दाखवतील ते काही सांगता येत नाही बाबा, आपण जे खरं आहे ते बोलतो. आता इकडे हा सारंग त्याचा पट्टा शोधतोय आणि त्याच्या पट्ट्याला लिटरली तो आवाज देतोय, पट्टे बुवा कुठे लपलात तुम्ही, अरे इथे आहात का, तिथे आहात का. त्याला ऑफिसला जायचंय, ती पॅन्ट ऑलरेडी टाईट झाली आहे त्याला, आणखीन पट्टा लावून तो काय करणार आहे. जोकचं पार्ट प्रेक्षकांनो. असो, आता सारंग विचार करतो, अरे पट्टा कुठे ठेवला असेल, मी ऑफिसला जायला उशीर होतोय. अरे हा, आठवलं, त्या दिवशी ऐश्वर्याला पाल दिसली होती ना, त्या पालीला पट्टा फेकून मारला, त्याच्यामुळे तो वरती राहिला असेल कपाटावर.
आलं लक्षात, कपाटावर पट्टे बुवा लपलेत असा विचार करून आता तो कपाटावरती असं चाचपचत असतो हात घालून. तर आता त्याला पट्टा सापडायच्या ऐवजी त्याला तिथे त्या ओवीचा एक छोटासा गेम सापडलाय. जेव्हा तो ते पट्टा बघण्यासाठी असा हात घालतो त्या कपाटावर, तेव्हा ओवीचा व्यापार नावाचा गेम असतो ना, लहान मुलं खेळतात बघा, बिझनेस म्हणतात इंग्लिश मधनं त्याला, असा तो गेम खाली पडलाय बत्कन. आता तो सारंग तो गेम बघतो आणि त्याला म्हणजे सगळ्या जुन्या आठवणी आठवतात. आता त्यामुळे तो जरा भावूक झालेला दाखवलाय. म्हणजे हा इमोशनल आहे, सगळं कबूल आहे, पण बिचाऱ्याला स्वतःचं डोकंच नाहीये. सुमित्राताईंवर गेलाय असं म्हणायला हरकत नाहीये, नाही का. आता त्याने तो गेम हातात घेतलाय आणि तो खूप इमोशनल होऊन आता रडायला लागतो आणि त्याला तो प्रसंग आठवतो. ओवी सोबत तो गेम खेळायचा आणि ओवी आणि तो गेम खेळताना जिंकली ओवी की सगळे पैसे त्यालाच द्यायची. प्रेक्षकांनो, तुमच्यापैकी कोणाला या गेम बद्दल माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मी बघितलाय हा गेम, पण कधी खेळला नाहीये, कधी कामच पडलं नाही ना. हा, सापशिडी वगैरे वगैरे, कॅरम असे गेम खेळायला मजा वाटते, पण हे व्यापार वगैरे मी अजून तर काही खेळलं नाहीये बरं का प्रेक्षकांनो, आणि माझ्या मुलांनी खेळलेलं नाहीये. तर आता ही ओवी आणि सारंग दोघ जण एकमेकांसोबत खेळ खेळताय. ओवी त्याला सांगताना आठवते सारंगला की ओवी म्हणत असते, अरे सारंग काका, आपण ना ह्या पैशातून गुलाबजामुनचा बिझनेस करू. हा, आता सारंग गंमत करतो आणि म्हणतो, अगं ओवी, ते बिझनेस नाही जमणार ग मला. ते गरम गरम गुलाबजामुन जेव्हा तयार होतील तेव्हा आपणच त्याच्यावर ताव मारून टाकू, नाही का. आता ओवी म्हणते, अरे तुला बिझनेस नाही करायचा का काका. सारंग म्हणतो, नाही नो, मला कुठे बिझनेस येतो ओवी. अगं, माझ्या ऋषिकेश दादाला जमतं बिझनेस करायला, मला कुठे जमतं बेटा. अगं, मला ना फक्त शेती जमते बघ, गाई. मला फक्त गाई म्हशीला आरू देणं जमतं. आपली चंदी, ए चंदे हुर्र, असं तो ऍक्टिंग करून दाखवतो. ओवी म्हणते, काका तू भारी आहेस. आता सारंग म्हणतो, ओवी मला काही बिझनेसचं सांगू नको बाई, मला माझी शेती प्यारी आहे. अगं, मला बिझनेसचं सांगणं म्हणजे या खोट्या नाण्याला खऱ्या पैशाचं सांगणं झालं. अगं, म्हणजे या खोट्या नाण्याला खऱ्या पैशाचा दर्जा देणं झालं. आता सारंगला ती सगळी आठवण येते आणि तो इमोशनल होतो. आता तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि आता मध्येच या ऋषिकेशचा आणि जानकीच्या फोनवर बोलण्याचा सीन त्यांनी आपल्याला दाखवलाय. ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी अगं कुठे आहेस तू. आता ही जानकी म्हणते, ऋषिकेश अहो केव्हाच मी तुमच्या फोनची वाट बघत होते, तुम्ही कुठे आहात, पोहोचलात का. ऋषिकेश म्हणतो, अगं हो पोहोचलो, मी आत्ताच पोहोचलो. जानकी म्हणते, एवढा उशीर झाला. ऋषिकेश म्हणतो, हो ना अगं, तो मयूर दादा येईल एवढ्यातच आणि काही झालं ना तरी मला काम मिळवायचंच आहे. जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्हाला पण काम मिळेलच, मला खात्री आहे. आता जानकी असं पण सुद्धा म्हणते ना, म्हणजे तुम्हाला पण काम मिळेल असं बोलल्यावर ऋषिकेश म्हणतो, तुम्हाला सुद्धा म्हणजे तुला काम मिळालंय का. जानकी त्या गाड्या पुसता पुसता ऋषिकेशशी बोलतीये बरं का फोनवर. जानकी म्हणते, हो हो मिळालंय तसं काम. आता ऋषिकेश तिला विचारतो, म्हणजे कुठे काम मिळालं तुला, ऑफिसचं आहे का, कुठे बॅकएंडचं आहे का, आणि का गं काय गरज होती तुला काम करायची जानकी. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का जानकी, तुला काम करायची काय गरज आहे मी असताना. जानकी म्हणते, अहो असं काय बोलता ऋषिकेश, अहो मी काम करते म्हणजे माझा तुमच्यावर विश्वास नाहीये असं नाहीये. आपण दोघंही काम करूयात आणि लवकर आपली परिस्थिती बदलूयात, आपल्याला आपल्या ओवीला आनंदात ठेवायचंय ना. ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं असं नव्हतं म्हणायचं मला, पण अगं तू हे सगळे कामं करणं वगैरे डिझर्व नाही करत ग. तुला श्रीमंतीतून उचलून मी गरिबीत आणून टाकलंय, अजून किती कष्ट घेणार आहेस तू, ते काही नाही. हे बघ, काम व्यवस्थित आहे की नाही तुझं, ऑफिस मधलं आहे का, ऑफिस बरं आहे का, असे बरेच प्रश्न तो विचारतो. आता जानकी इथे निरुत्तर झालेली दाखवली आहे. आता ही ऐश्वर्या बघा या सारंगला कशी मॅन्युप्लेट करते. त्या सारंगला म्हणते, सारंग कुठे हरवलात तुम्ही, अहो ऑफिसला जायचं नाही का तुम्हाला, आणि हे काय पसारा मांडून ठेवलाय, लहान मुलांचा खेळ काय काढून बसलाय तिथे. सारंग अपसेट असतो हे ऐश्वर्याला कळतं. आता ती विचारते, सारंग काय झालं तुम्हाला, का रडताय. आता सारंग म्हणतो, अगं ऐश्वर्या, हा माझा आणि ओवीचा खेळ आहे, आम्ही दोघं जण एकत्र खेळायचो कायम. तुम्हाला सांगू का, माझी परीराणी दर वेळेला मला या खेळात हरवायची, मग स्वतःच ती या खेळात जे पैसे जिंकायची ना खोटे खोटे, ते मला देऊन टाकायची. हो, मला तिची खूप आठवण येते. आता ऐश्वर्या विचार करते मनात, अरे देवा, हा डिफेक्टिव्ह पीस आता इमोशनल होऊन त्या ओवीला भेटायला तर नाही ना जाणार. सारंग बोलता बोलता ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या मला ओवीला भेटायचे हो, मला तिची खूप आठवण येते. आता ऐश्वर्या विचार करते, अरे देवा, हा डिफेक्टिव्ह पीस त्या ओवीला भेटायला गेला तर. आता ऐश्वर्या म्हणते, अहो असं कसं शक्य आहे सारंग, अहो ती जानकी वहिनी आणि ते ऋषिकेश दादा तुम्हाला भेटू तरी देणार आहेत का. एव्हाना त्यांनी सांगितलं पण असेल की तुमचा सारंग काका खूप वाईट आहे, तुमची आजी तिने तुम्हाला
दूर लोटलंय असं काही सांगितल्यावरती ओवी थोडीच तुमच्याशी बोलणार आहे, ती तर तुम्हाला लांबच करेल ना. तिला खोटं सगळं खरं करून सांगितलं असेल त्यांनी. ओवी लहान आहे, तिला काय कळतं. जानकी दादाने आणि जानकी वहिनीने आणि ऋषिकेश दादाने जे काही सांगितलं तेच ती ऐकेल ना. सारंग म्हणतो नाही नाही ऐश्वर्या, असं होता कामा नये. आता ऐश्वर्या म्हणते असं झालंय सारंग, ओवी तुमच्यापासून लांब गेली आहे कायमची. आता जे काही झालंय घडलंय विसरून जा हो सारंग. अहो जरा मूव्ह ऑन करा. आता हे इमोशनल विचार करू नका, जरा रिअल फॅक्टर विचार करा. हे सगळं ठीक आहे, पण मला सांगा की तुम्हाला या खोट्या जगात रमायचं नाहीये, खोट्या गेम मध्ये नाही रमायचंय. आपल्याला आपली कंपनी मोठी करायची आहे. खोटे खोटे पैसे नाही कमवायचे आपल्याला, खरे खुरे पैसे कमवायचे. सारंग कमॉन, आता सगळं विसरा. आता सारंग लगेच म्हणतो हो तुम्ही बरोबर बोलताय. ऐश्वर्या म्हणते या सगळ्या जुन्या आठवणी आहेत द्या फेकून. आता लगेच सारंग डोळे बिळे पुसतो आणि म्हणतो हो बरोबर बोलताय तुम्ही. ऐश्वर्या म्हणते बरं आवरा लवकर, तुम्हाला ऑफिसला जायचंय ना, मी पण येते हा तुमच्यासोबत ऑफिसला आज, म्हणजे चालेल ना तुम्हाला मी सोबत आले तर. सारंग म्हणतो हो चालेल ना, चला मी पण आवडतो. पण आता हा सारंग जेव्हा तिथून निघून जातो तेव्हा ऐश्वर्या मनाशीच बोलते काय मूर्ख माणूस आहे, नको त्या लोकांमध्ये आणि नको त्या खेळामध्ये अडकलाय. प्रेक्षकांनो ऐश्वर्याला खरंच दवाखान्यात दाखवायची गरज आहे. तर आता पुढचा सीन लगेच ऋषिकेश जानकीचा दाखवलाय. ऋषिकेश तिला विचारतो जानकीला काय मिळालंय तुला काम, कसलं काम आहे, अकाउंटंटचं आहे की रिसेप्शनिस्टचं आहे. मग जानकी त्याला सांगून टाकते अहो गाडी पुसण्याचं काम मिळालंय. हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसलाय. आता ही जानकी म्हणते हे बघा तुम्ही असा विचार नका करू, असं काही विचार करूच नका की माझं इब्रत मान सन्मान हे काम केल्यामुळे कमी होईल, विचार नका करू असं. ऋषिकेश सोडून द्या हे सगळं. आता ही जानकी म्हणते हॅलो काय बोलताय तुम्ही, अहो काहीतरी बोला ना. आता हा ऋषिकेश म्हणतो जानकी माझ्या मेलेल्या आईची शपथ आहे, मी तुला या सगळ्यातून बाहेर काढीन आणि आपले जुने दिवस परत आणेल. आज तर मी रिकाम्या हाताने परत येणारच नाही, कुठलं ना कुठलं काम माझ्या हाती सुद्धा असणार आहे जानकी. बघ प्रेक्षकांनो परिस्थिती बरंच काही शिकवते म्हणतात ना, ते खरं आहे. असं जानकी ऋषिकेशवर आलेलं आहे संकट. आता उद्या काय होईल हेही मी तुम्हाला सांगते. एक वेळ अशी येणार आहे की ही ऐश्वर्या सुमित्रा सारंग सगळ्यांनाच घराच्या बाहेर काढणार आहे, अगदी नानांना सुद्धा. तेव्हा हे सगळे जण जानकी आणि ऋषिकेशचाच आसरा घेणार आहेत. बघूयात आता हे केव्हा दाखवतायत. आगे आगे देखते है क्या क्या होता है. इंटरेस्टिंग वाटते मालिका, हे खरं आहे. तर हा भाग त्यांनी संपवलाय आजच आणि पुढच्या भागामध्ये तोच प्रोमो दाखवलाय जो ते बऱ्याच दिवसापासून दाखवताय. ती जानकी सारंगची गाडी पुसते, सारंगला वाईट वाटतं आणि ती ऐश्वर्या येऊन तिला 10 रुपयाचं नाणं देते. ऐश्वर्या जानकीला म्हणते की हे तुझ्या खोट्या पदरी खोटं नाणं, असं काहीतरी खोट्याच्या भाळी खोटं नाणं असं ती म्हणते. त्यावर जानकी तिला उत्तर देते अगं या नाण्याला तर कुंकू लागलंय, म्हणजे ही माझ्यासाठी लक्ष्मी झाली. तुला चॅलेंज करते मी ऐश्वर्या, मी माझ्या घरी परत मानाने वाजत गाजत येणार, तू बघशीलच मी पुन्हा येईल. असं 3 म्हणते मी पुन्हा येईल. आणि असं म्हणून चॅलेंज देऊन निघून जाते. तर बघूयात पुढे काय काय घडणार आहे, अजून जानकी ऋषिकेशला काय काय फेस करावं लागणार आहे. आवडत असेल ही मालिका ऐकायला माझ्या आवाजामध्ये तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि मतदान करून आलात की नाही कमेंट करून कळवा. मी सुद्धा जाणार आहे बरं का दुपारून मतदान करायला, उशीरच झाला आता, रिव्ह्यू आधी देऊन मग जावं लागेल ना. तर भेटूयात उद्या पुन्हा एकदा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन भागासहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि मी दिलेले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. धन्यवाद.